नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज व्हिडिओ लेक्चर नंबर 5 अँड वी डिस्कसिंग द प्रिव्हियस क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. बघा, मागील मी 1-2 लेक्चरपासूनही सांगत आहे की या चॅप्टरमध्ये ग्राफ्सला खूप महत्त्व आहे आणि मॅक्सिमम जर तुम्ही बघितलं तर पी व्ही इंडिकेटर डायग्राम्स राहतात. डायग्राम्स व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करायचे. त्या ऑब्झर्वेशन्सवरच तुम्ही काही गोष्टी, जसं लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये सायक्लिक प्रोसेस होती, ठीक आहे, ती तुम्हाला अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज दिसत होतं, त्यासाठी वर्क डन 0च येते. ठीक आहे. अशा काही मायन्यूट गोष्टी राहतात, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप आपण पहिला आणि दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. वी आर गोइंग टू द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. बघा काय दिलेलं आहे. 1 mole of an van der Waals gas, obeying the equation that is P plus A upon V square up into V minus B equals to RT, undergoes the quasi-static cyclic process, okay, which is shown in the PV indicator diagram. The net heat absorbed by the gas in the process is. बघा बेटा, आता सायक्लिक प्रोसेससाठी जेव्हा हीट ॲब्झॉर्ब बाय द गॅस, याचाच अर्थ काय बेटा? वर्क डन फाइंड आउट करणे. इथं लक्षात. ओके. सायक्लिक CYCLIC. ओके. सायक्लिक प्रोसेसमध्ये जेव्हा काही अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय द गॅस राहते, ते काय राहते बेटा? वर्क डन फाइंड आउट करणे. आणि जेव्हा एखादी डायग्राम देऊन राहते, वर्क डन फाइंड आउट करणे म्हणजे काय बेटा? एरिया फाइंड आउट करणे. एरिया ऑफ अ ग्राफ, जो काही शेपचा तुम्हाला ग्राफ दिला आहे त्याचा काय फाइंड आउट करायचा? एरिया. म्हणजे एरिया फाइंड आउट केला म्हणजे तुम्ही काय फाइंड आउट केलं बेटा? अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय दॅट गॅस. इथं लक्षात बेटा, लक्षात ठेवायचं. सायक्लिक प्रोसेसमध्ये अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय द गॅस, याचाच अर्थ काय? वर्क डन फाइंड आउट करणे. ग्राफ असला वर्क डन आपल्याला फाइंड आउट करायला विचारत आहे, याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे? ग्राफचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. क्लिअर? क्लिअर. बघा, ट्रायंगल आहे, रेक्टँगल आहे, सॉरी राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. तुम्हाला एरिया माहितीच आहे. हाफ बेस इंटू हाईट, हाफ बेस इंटू हाईट, देअरफॉर 1/2 बेस. ठीक आहे. बेस हा आहे. ठीक आहे. मग बेस किती? V1 मायनस V2, V1 मायनस V2 इंटू हाईट. हाईट किती? P1 मायनस P2, P1 मायनस P2. याला एकदा रिअरेंज करा. देअरफॉर हाफ V1 मायनस V2, P1 मायनस P2. द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय द गॅस. दॅट्स इट. बघा, असं ऑप्शन दिसतं का? 1/2 V1 मायनस V2, P1 मायनस P2. देअरफॉर द ऑप्शन फर्स्ट वन इज द करेक्ट वन. द क्वेश्चन इज फ्रॉम द JEE Main 2014. इथं लक्षात. बघा, इथं प्लसची साईन होते, त्याच्यामुळे सगळे हे ऑप्शन, हे तर दोन्ही ऑप्शन्स कॅन्सलच झाले. ठीक आहे. पहिला सेकंड ऑप्शन याच्यामुळे काय झालं, इथं मायनसची साईन होती, पाहिजे नव्हती, प्लसची साईन. सिम्पल बाई. किती मोठा दिसतो क्वेश्चन, JEE Mainचा आहे, ग्राफ आहे, अरे बापरे, काहीच नसते. ज्या गोष्टी दिलेल्या आहे आपल्याला, जे आपण शिकलो आहोत ते मांडण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला सोल्युशन सापडते. पॉज करून नोट डाऊन करा. दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया लवकरच. बघा, सेकंड क्वेश्चनकडे वळूया आपण. We will discuss the solution for the numerical number second. In a diesel engine, the cylinder compresses air from standard temperature pressure to about 1/16 times the original value and a pressure of 15 atm. The full stop. The atmosphere, the temperature of compressed air is nearly. बघा, एकदम सिंपल आहे. बघा, एक डिझेल इंजिन आहे. ठीक आहे. बघा, इन अ डिझेल इंजिन द सिलेंडर कॉम्प्रेस एअर. ठीक आहे. इनिशियली ओके, या सिलेंडरमध्ये जो काय एअर आहे, याचं स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर म्हणजे काय? याचं प्रेशर राहायला पाहिजे 1 atm आणि याचं टेम्परेचर राहायला पाहिजे 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच 273 केल्विन. ठीक आहे. आणि इनिशियली व्हॉल्यूम किती दिला आहे तुम्हाला? व्हॉल्यूम इक्वल्स टू V1. याचं लक्षात. डिझेल इंजिन आहे. डिझेल इंजिनमध्ये जो काही सिलेंडर एअरला कॉम्प्रेस करतो,
ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशरवर. म्हणजेच इनिशियली प्रेशर P1 180 टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 273 केल्विन आणि इनिशियली व्हॉल्यूम V. ठीक आहे, V1. नंतर बघा काय झालं. ओके मग तोच डिझेल सिलेंडर एअरला कॉम्प्रेस करतो. किती बेटा? 1/16 टाइम्स द ओरिजिनल व्हॉल्यूम. ठीक आहे, चेंज झाला आता. ओके, कॉम्प्रेसची प्रोसिजर चेंज झाली. व्हॉल्यूम किती? 1/16 टाइम्स द ओरिजिनल वन. ठीक आहे, प्रेशर किती दिला आहे तुम्हाला? 50 atm. ठीक आहे. मग त्यांनी विचारलं द टेम्परेचर ऑफ कॉम्प्रेस एअर इज नियरली इक्वल्स टू, म्हणजे T2 विचारला आहे तुम्हाला. येतं लक्षात? ओके, चला काही हरकत नाही. बघा आपल्याला इक्वेशन ऑफ स्टेट आयडियल गॅस इक्वेशन यूज करून हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमधला जो काही इक्वेशन ऑफ स्टेट आयडियल गॅस इक्वेशन तो आपल्याला थर्मोडायनेमिक्स आणि कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस जो मिक्सअप आहे KTG आणि थर्मोडायनेमिक्स. क्लिअर? P2 फाइंड आउट करायला विचारलं. क्लिअर? आता एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, इथं प्रेशर इनिशियली 1 atm होता, इथं 50 atm होता. त्याच्यानंतर टेम्परेचर आणि व्हॉल्यूममध्ये पण फरक आहे. परंतु बघा जे काही सिलेंडरच्या आतमध्ये जो काही एअर मॉलिक्युल्स आहेत ते चेंज झाले का? नाही. याचा अर्थ नंबर ऑफ मोल्स. ओके, N कसा राहिला बेटा? कॉन्स्टंट आहे. नंबर ऑफ मोल्स इथं समजा 100 मोल जर राहिला एअर, इकडे पण किती राहते? 100. N कसा आहे? दोन्ही याच्यात कॉन्स्टंट. ओके, बघा युझिंग द आयडियल गॅस इक्वेशन दॅट इज PV = nRT. ठीक आहे, हा इक्वेशन पहिलं या स्टेटसाठी यूज करा, या स्टेटसाठी. इकडे बेटा P1 V1. ओके, T1. इकडे बेटा P2 V2. N = nRT2. काही हरकत? काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, याला म्हणजे इक्वेशन नंबर फर्स्ट, याला म्हणजे इक्वेशन नंबर सेकंड. आपल्याला T2 फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2च्या लेफ्ट हँड साईडला P2 V2, 1च्या लेफ्ट हँड साईडला P1 V1 इक्वल्स टू nRT2 अपॉन nRT1. nr गेट कॅन्सल. T2 फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर T2 बिकम्स P2 V2 अपॉन P1 V1 इंटू T1. दॅट्स इट. क्लिअर? बघा आता सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. P2ची व्हॅल्यू दिला आहे तुम्हाला 50 atm. V2 दिला आहे तुम्हाला V1/16 इंटू P1 दिला आहे तुम्हाला 1 आणि V1 दिला आहे V1. T1 दिला आहे तुम्हाला 273. क्लिअर? बघा V1 गेट कॅन्सल. बघा इकडे सॉल्व करूया. बघा देअरफॉर T2 = बघा शिल्लक राहिला तुमच्याकडे 273 इंटू 50. V1 गेट कॅन्सल अपॉन 16. ठीक आहे, करा 273 इंटू 50 0 0 0 इंटू 3 5 15 5 हात चाल 1 7 5 35 1 36 6 4 3 5 2 10 10 3 13 05613 डिवायडेड बाय 16 13650 डिवायडेड बाय 16. कितीचा भाग जाईल आता? 132 होते. अच्छा जाऊ शकतो. ओके, बरं 8चा 128. 8चा भाग जाणारा आहे का कोणता आकडा? ठीक आहे, हे 2 आकडे काय झाले? कॅन्सल. या दोघांपैकी राहिला आता. ठीक आहे, बघा 16मधून 8 गेले, 8 राहिले. इथं 0 राहिला, इथं 0 राहिला, इथं आणला 5 आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 5चा भाग जाऊ शकतो. 0 4 3 5 1 5 5 3 8. हां, 5चा भाग जातो. 8 नंतर कितीचा भाग चालला? 5चा. बघा 8 नंतर 5चा भाग इथं चालला, इथं नाही चालला, त्याच्यामुळे हा ऑप्शन काय झाला? कॅन्सल. हाच ऑप्शन राईट राहणार. ठीक आहे, 5चा भाग गेला. इथं लक्षात 34. ठीक आहे, म्हणजे 853 बरोबर आहे. ठीक आहे, 853. ओके, देअरफॉर T2 = 853 केल्विन. क्वेश्चन समजून घ्या परत एकदा. बघा काय म्हटलं. इन अ डिझेल इंजिन द सिलेंडर कॉम्प्रेस एअर फ्रॉम द स्टँडर्ड टेम्परेचर ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर टू द अबाउट 1/16 टाइम द ओरिजिनल व्हॅल्यू
विथ द चेंज इन प्रेशर 50 ATM. ठीक आहे. सुरुवातीला ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशरवर त्याचा जो काही सिलेंडर कॉम्प्रेस करण्याचा प्रेशर होता 1 ATM, टेम्परेचर होतं तेवढा, व्हॉल्यूम होतं V1. त्याच्यानंतर व्हॉल्यूममध्ये 16 पट फरक आला, म्हणजे 16 पट व्हॉल्यूम काय झालं, कमी झालं, प्रेशर वाढवलं. तर जो काही मग टेम्परेचर क्रिएट झाला तो आपल्याला टेम्परेचर फाइंड आउट करायचा आहे. याचा लक्षात, म्हणजे इनिशियली टेम्परेचर 273 होता, नंतर किती झाला 853. येतं लक्षात. मग यासाठी आपण एक गोष्ट पुन्हा लक्षात आली की नंबर ऑफ मॉलिक्युल्सचं चेंज होत नाही, फक्त प्रेशर, व्हॉल्यूम या सगळ्या फिजिकल क्वांटिटी चेंज होत आहे अँड कॉन्स्टंट ठेवला. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि युझिंग द इक्वेशन ऑफ स्टेट दॅट इज द आयडियल गॅस इक्वेशन. ठीक आहे. त्याच्यामुळे मग आपण पहिल्या स्टेटसाठी आणि जो काही नंतरची स्टेट आहे त्यासाठी आपण आयडियल गॅस इक्वेशन घेतले आणि इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 केलं. आपल्याला T2 फाइंड आउट करायचा. सेम फिजिकल क्वांटिटीज गेट कॅन्सल झाले आणि सिम्पल अल्जेब्रा आहे, म्हणजे सिम्पल कॅल्क्युलेशन्स 8वीतला मुलगा ते कॅल्क्युलेशन्स करू शकतो. याच्या लक्षात म्हणजे 5वा व्हिडिओ लेक्चर आहे. जवळजवळ आपण 10 ते 12 ऑलरेडी क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहे. चॅप्टर बघा, एक चॅप्टर होतच जाणार आहे. रोटेशनल डायनॅमिक्स मी डिस्कस केला, त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर KTGN गॅसेस. ओके, आता थर्मोडायनॅमिक्सवर पण आलो आपण. म्हणजे प्रॅक्टिस करता करता या क्रॅश कोर्ससाठी आपण असंच राहणार आहे. आपलं एक चॅप्टर डिस्कस होत राहणार आहे आपल्या या न्यूमेरिकल सिरीजच्या क्रॅश कोर्समध्ये. फक्त तुम्हाला करावं लागणार आहे. ओके, आपली नुकतीच म्हणजे आता बोर्डाचे पेपर झालं का तुम्हाला महाराष्ट्र CET, नीट यास एक्झाम द्यायच्या आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कंटिन्युअस डेडिकेशन. क्लिअर. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.